हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर ही जी थाळी बघताय तुम्ही ती मी श्रावणी दुसरा सोमवार होता तर त्या दिवशी हे उपवास सोडण्यासाठी म्हणून हा मेनू बनवला होता. तर त्यातलं वरण भाताची रेसिपी मी तुम्हाला दाखवली होती. तर आता मी ही आळूची भाजी त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यासाठी मी 7-8 आळूची अगदी फ्रेश अशी पाने आहेत तर ती सहित घेतलेले आहेत. तर त्यानंतर ती मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि आता मी देठांपासून पानं कट करून घेणार आहे. तर आता सगळी पानं कट करून झालेली आहेत आणि आता हे देठ मी चिरून घेणार आहे. तर मी आधी हाफ चिरलेले आहेत, म्हणजे एकच भाग केलेला आहे त्याचा आणि त्यानंतर आपल्याला त्याची पूर्ण अशी साल काढून घ्यायची आहे, कारण ते मग खाजतं घशामध्ये आपण भाजी खात असताना. तर त्यामुळे त्याची साल काढणं गरजेचं असतं. तर मी सगळ्या देठांची सालं काढून अशा प्रकारे ते देठ खुडून घेतलेले आहेत आणि जी पानं होती त्यासोबत ती पण मी चिरून घेतलेत. त्यानंतर थोडेसे शेंगदाणे आणि अगदी एक 2 ते 3 चमचे मी चणा डाळ घेतलेली आहे. तर बघू शकता पानं पण चिरलेली आहेत, त्याचे देठ पण मी कट केलेत आणि आता मी परत एकदा ते धुवून घेणार आहे, कारण आपण त्याची साल काढली आहे देठांची. तर त्याला थोडंसं चिक्का टाईप असतं, चिक असतो अशा टाईप. तर ते मी धुवून घेतलं. त्यानंतर आता त्यामध्ये घालायचं आहे शेंगदाणे, चणा डाळ, पाणी आणि थोडीशी चिंच घातली आहे. तर आता हे आपल्याला त्याच्या कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर आता त्या मी शिट्ट्या करून घेतलेत आणि थोडीशी थंड पण करून घेतले. त्यानंतर हे तुम्ही मिक्सरला ओबडधोबड वाटलं तरी चालतं, पण मी कधी असं फार मिक्सरला नाही ते वाटत, तर मी मॅशरने ते थोडंसं स्मॅश करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण त्याला फोडणी करूयात. तर एका पातेल्यामध्ये मी तेल गरम केलं, त्यामध्ये थोडंसं हिंग घातलं आहे. त्यानंतर अगदी पाव चमचा जिरं आणि मोहरी घातलं आहे आणि भरपूर असं लसूण मी मोठा मोठा ठेचून घातलेला आहे. तो छान कलर चेंज झाला की त्यानंतर थोडासा गरम मसाला, म्हणजे अगदी पाव चमचा असेल गरम मसाला. त्यानंतर 1 चमचा मी ही कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे आणि त्यानंतर थोडीशी अगदी चिमूटभर हळद घातली. हे फोडणी छान अशी सगळी परतवून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला ही शिजवलेली भाजी घालायची आहे. तर तुम्हाला जर ते पातळसर वाटत असेल तर 1 चमचाभर तुम्ही बेसन पीठ घातलं तरी चालेल आणि त्यानंतर मी ते चिंच वगैरे घातलेली, तर थोडासा अगदी गूळ घातला आहे मी त्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आणि मी अशीच ही आता उकळवून घेणार आहे. कारण फार काय मला ती घट्टसर पण नव्हती करायची, कारण ती भातासोबत पण खूप छान लागते खायला. तर मी अशीच शिजवून घेतली आहे. तर बघू शकता आता छान अशी आपली ही भाजी मिळून आलेली आहे. तर त्यानंतर मी दाखवते तुम्हाला एक सिंपल अशी मी एक प्लेटिंग केलेली होती. तर त्यामध्ये ठेवलेली आहे चपाती आणि हे वरण, मी वरणाची रेसिपी ऑलरेडी टाकलेली आहे आपल्या चॅनलवर, वरण आणि भाताची. तर ते वरण बनवलं होतं. त्यानंतर ही आळूचं फतफदं, त्यानंतर मेथीची भाजी बनवली होती थोडीशी. तर फक्त मी लसूण आणि हिरवी मिरची थोडंसं जिरं घालून बनवलेली मेथीची भाजी होती. त्यानंतर जिरा राईस बनवलेला आणि हे स्वीटमध्ये थोडंसं सोनपापडी आहे ती ठेवलेली आहे. त्यानंतर आता सोमवारचा उपवास सोडायचा म्हणजे आपल्याला मुळा हा आलाच. तर मी तर प्रत्येक सोमवारी उपवास सोडायला मुळ्याचा म्हणजे मुळा खातेच खाते. त्यानंतर थोडीशी लसूण चटणी आहे, तर ती मी घेतलेली आहे आणि अशा प्रकारे ही आपली एक अगदी सिंपल अशी आपली उपवास सोडण्यासाठीची थाळी रेडी आहे. थँक्यू.